या काही एंट्रीज आहेत आणि त्यातलं टोटल अमाऊंट यामध्ये ना काहीच ताळमेळ लागत नाहीये. आता ही कॅरी फॉरवर्ड अमाऊंटच बघा ना, आणि या पुढच्या डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट पण बघा. म्हणजे ओरिजिनल बिल्स आणि डेबिटेड अमाऊंट यामध्ये ना खूप जास्त फरक आहे. दादा मामा, जवळपास ना 1.5 लाख रुपयांचा घोळ आहे. $1.5 लाख. फारच म्हणजे इतकं खोलात शिरून, इतकं सविस्तरपणे, इतकं म्हणजे बिनधोकपणे, इतकं एकदम डिटेलमध्ये असं सगळं तू छान छान काम केलेलं आहेस. बस बस बस, इतकं अगदी सविस्तरपणे, अगदी निर्धोकपणे, म्हणजे एक एक शब्द आकडा असं जो काय लिहिलं आहेस, ही मामा ही जी तुझी काम करण्याची सवय आहे ना, अशी खोलात शिरून, ही मला खूप आवडली. म्हणजे माझी जी निवड आहे तुझी, ती चुकलेली नाही आहे की नाही? ठीक आहे, हरकत नाही. बघतो मी. शाना, एक काम कर, ही फाईल बघ आणि चेक कर. येस येस. आणि बघ काय आहे ते. काय? अहो दादा, काय आहे, तुला आधीच किती टेन्शन्स आहेत, आणखी तुझी कामं कुठे वाढवू मी? हो दादा, त्यात त्रास कसला? आणि तसंही तुमचं टेन्शन म्हणजे माझं टेन्शन. मला बिझनेसमधली सगळीच कामं आवडतात, फक्त ते तुमचं बाजार समित्यांचं राजकारण ते सोडलं तर मला सगळं आवडतं. हो खरंच, राजकारण म्हणजे विचारू नकोस तू, खरंच सांगतो तुला मी. दादा मामा, माझ्याकडे द्या, मी चेक करून बघते. ठीक आहे, हरकत नाही. अगं वेडे, असं कसं तुझ्याकडे देऊन कसं चालेल ना? तू म्हणजे मला काय म्हणायचंय, तू आधीच तुझं काम अतिशय चोख केलेलं आहेस है ना? आता पुन्हा तू तेच चोख काम पुन्हा चोख करणार का? म्हणून मी आता ते चोख करतो. तुला बक्षीस देईन या कामासाठी. हो दादा मामा, काय आहे बक्षीस? आहे ना, बक्षीस आहे. आधीच सांगितलं तर मग बक्षिसाची काय मजा येणार है ना? बक्षीस देणार, ते बक्षीस बघितलंस ना की तूच म्हणशील, अरे काय छान बक्षीस आहे. तेव्हा तुला कळेल किती छान बक्षीस आहे ना, तेव्हा मलाही कळेल. हो, मग सरप्राईज आहे असं म्हणा ना. वाक्यांची एवढी लांबवण कशाला लावताय? हे पण ही बरोबर बोलते. पण काय आहे माहितीये का वैजयंती, कधी कधी असं एका शब्दात सांगण्यापेक्षा जरा लांबड लावली की मजा येते सगळ्यांचे चेहरे बघायला है ना. लगेच बघा ना, तुमच्या सगळ्यांचे असे कान टवकारले की दादा असं का बोलतायत है ना, हेच मला होतं. बरं, आता मला अत्यंत महत्वाचं काम आहे, तर तुम्ही इथे बसा, मी ही फाईलही चेक करतो आणि माझं जरा काम करून येतो. ह्या फाईलची जबाबदारी माझी. दादा परत आल्यापासून लईच बदललेत ना? हो, मला तर ना ते एकदम फ्री झाल्यासारखे वाटतात. ह्यो बदल चांगला आहे का वाईट तेच समजेना. अगं ऑब्विसली चांगलंच आहे ना. आणि तसंही ह्या बदलामुळे आता ना ते मला पहिल्यापेक्षा जास्त समजायला लागलं. सो आय एम हॅपी. मी त्यांना पहिल्यांदाच बघते असं वाटायला लागलंय मला. त्यांच्यातले बदल ना मला संभ्रमात टाकतायत. हिशोबामध्ये तुमच्या पोरीनं लई मोठा घोळ शोधून काढलाय. लई हुशार दिसते पोरगी. तिची ही हुशारी, तिचा प्रामाणिकपणा आपल्याला घातक ठरतोय. अशी जर वागत राहिली ना प्रामाणिकपणे, तर मलाही सोड, दुधात पाणी पण टाकता येणार नाहीये आपल्याला.
मी आम्ही तोच विचार करतोय, तुमच्या एवढी नालायक डॅम्बेज पापी माणसांच्या पोटी एवढी चांगली प्रामाणिक पोरगी कशी काय जन्माला आली? एवढं काय झालं कबाडा वाकडी करायला? तुम्हाला नाही, तुमच्या पोरीचं तर कौतुक केलं की नाही? हा मग दे की टाळी. पण मी काय म्हणतो, तुझं गेलं माझं गेलं, काय झालं? काशा आहे मी, रावसाहेब नाही, कशाला खाज येते? बोल. हे सगळं जाऊ दे, त्या पोरीचं काय करायचं ते आता ठरवलं पाहिजे. हिला थांबवायचं कसं? मी बी तेच विचारतोय, कसं थांबवायचं हिला? मी तेच बोलते, हिला थांबवायचं कसं? तेच मी बी सांगतोय ना बा. अरे रावसाहेबांनी म्हणजे दादानी स्वतःच समावून घेतलंय तिला बिझनेस मध्ये. आता तिला काय सांगणार? तू खूप प्रामाणिक आहेस, नको करू. मी म्हणू शकतो, मी सरळ जाऊन सांगेन तिला, ये चल निघ. नको नको, मी म्हणू शकतो म्हणे. काय सांगणार? तू खूप प्रामाणिकपणे बिझनेस सांभाळतेस, तर तू आता सांभाळू नकोस, आहे घरीच बस. काय बोलतो? मी तिला सांगन, कोर्स संपलाय, आता स्वतःच्या पायावर उभा राहायला बाहेर निघ. कोर्स 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 हा कोर्स. हे माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. म्हणजे आपण तिला एखादा कोर्स करायला सांगून तिला घराच्या बाहेर पाठवली तर? आई, बाबा, बाळा, आता मी तुझ्याबद्दलच तुझ्या आई वडिलांशी बोलत होतो. ही पोरगी किती कोणाची आहे, प्रामाणिक आहे म्हणा. मला एक जरा महत्वाचं काम आठवलं. तू बोलत बस, मी आलो. जया, दादा खूप खुश आहे तुझ्यावर. काय बोलले सांग ना. बस सांग. हा आई, बस 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 बस. म्हणाले तुमची मुलगी खूप गुणी आहे, खूप प्रामाणिकपणे बिझनेस मध्ये लक्ष घालते, आणि हेही बोलला तो की खूप कमी वेळात त्यांनी खूप नॉलेज कमवलंय. किती हुशार आहे तुझी लेक. हा, आणि ते तुझं नॉलेज, तुझी हुशारी आणखीन वाढवावी म्हणून तुला MBA करायला मुंबईला पाठवणार आहेत ते. हा हो हो, आणि ह्या प्रस्तावाला आम्ही दोघांनी होकार देऊन टाकलाय जया. हो हो हो. काय म्हणजे तुम्ही मला हे घर सोडायला लावणार आहात? आणि दादा मामांनी सांगितलं आणि तुम्ही मला या घरापासून आणि तुमच्यापासून लांब पाठवायला तयार झालात? मला ना हे अजिबात आवडलेलं नाही, आणि मी दादा मामांना पण सांगणार आहे, मी हे घर सोडून कुठे म्हणजे कुठेच जाणार नाहीये. दादा आधीपेक्षा बदलले, तुम्ही बरोबर बोलताय. मोठी आई, त्यांना तुम्ही पहिल्यांदाच भेटताय असं तुम्ही का म्हणालात? मला पण नीट नाही ग सांगता येते तुला. माझ्याच मनाचे खेळ आहेत कुणास ठाऊक. त्या आल्यापासून त्यांच्या सवयी पार बदलून गेल्यात. खाण्याच्या, पिण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या, झोपण्याच्या पण अस्ताव्यस्त झोपतायत. इतक्या वर्षात ना कधी मी यांना घोरताना नाही ऐकलेलं. तर डरकाळ्या फोडल्यासारखं घोरतायत. गजर न लावता सुद्धा 5:30च्या ठोक्याला उठायचे हे. आता न डोक्यावर आले तरी घोरत पडलेले असतात. अहो उठा उठा म्हणते तरी उठत नाही. हा त्यांच्यातला बदल आहे की आणखीन काही, मला खरंच कळत नाही मुक्ता. मोठी आई, मला ना ते आजारीच वाटते. म्हणजे ती घटना घडल्यापासून त्यांच्या डोक्यात काहीतरी विचित्र चालू आहे. तर वागण्यात एवढा फरक. मला असं वाटतंय आपण त्यांना एकदा डॉक्टरांकडे दाखवूयात का? मला ना ह्यांच्या वागण्यात जसा फरक जाणवतो ना, तसं ना मला गायत्रीच्या वागण्यात पण फरक जाणवतो ग आजकाल.
म्हणजे कुणाशी बोलत नाही, हसत नाही, अशी घुम्यासारखी बसलेली असते. आपण बघितलं ना तिच्याकडे की मग हसते कसं तरी, पुन्हा तशीच घुम्यासारखी बसलेली असते. म्हणजे काही मलाच वाटतंय का असं? मला खरंच काही कळत नाही आहे नक्की काय होतंय. गेला असेल आता गावी. निघाल्यावर एक फोन तरी करायचा, कळवणार कोण? कसं कळणार आता? सगळं गृहीत धरायचं, सांगायचंच नाही. हा बोल तेजू. ऋषी आज रात्रीच्या बसने गावी जाणार होता ना? हो, रात्री 11ची स्लीपर बस होती त्याची. का ग, काय झालं? काही निरोप पाठवलाय का त्याने? गायत्री, मी आता जस्ट न्यूज पाहिली. एलिफंट ट्रॅव्हल्सची बस दरीत कोसळली आहे. गायत्री, हॅलो हॅलो गायत्री. आपल्या घरात काय चाललंय मला काय समजतच नाहीये. ही आत्या इतकं वाईट वागून, इतके भयान प्रकार करून सुद्धा ही दादांच्या मर्जीत आली. कसं काय? दादांना आठवत नाहीये का प्रॉपर्टीसाठी किती त्रास दिला हिने? तरी सुद्धा आज दादा तिचेच गुणगान गात आहेत. अंबिका वंशांनी दादांचा जीव वाचवला ना, म्हणून त्यांना माफ केलं. ते जीव वाचवण्याचं काय गौड बंगाल आहे मला समजत नाहीये. आम्ही सुद्धा पायाला भिंगरी बांधल्यासारखं दादांना शोधलंय, वावटळ्यासारखं अख्ख्या वाड्या वस्त्या पिंजून काढलेत, पण दादांच्या पायाचा ठसा सुद्धा नाही भेटला आम्हाला. अंबिका त्याला चालता चालता अचानक दादा भेटले अख्खेच अख्खे. कसं काय असतं एखाद्याचं नशीब? आई, नशीब म्हणायचं का जादूटोणा? आपण सोडून सगळे एका गटाचे झालेत. ते चांगली वाईट सेना सगळे एका बाजूला आणि आपण दोघं एका बाजूला. ही आर्यस फक्त त्यांच्या विरोधात बोलते. ती आपल्या बाजूची आहे की नाही हे मात्र काही समजत नाहीये. आई, तुझ्या डोक्यात शिरतंय का मी काय बोलतोय ते? आपल्या बाजूने कोणीच नाहीये. मला तर वाटते माझ्याही बाजून कोणी नाही आता. दादा काय म्हणाले आरती झाल्यानंतर? नगरकर घराण्याचा वारसदार फक्त सारंग आहे. मग मी कोण? अगं मी गिनतीत पण नाहीये. युवराज, उगीच काहीतरी चुकीचा विचार करू नकोस. दादानी तुझ्यावर सुद्धा खूप महत्वाचे हे जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या आजपर्यंत. हो, सोपवल्या होत्या ना, आणि मी त्या पार पाडल्यात. पण दादा काय म्हणाले? काय अर्थ होता शब्दांचा? नगरकर घराण्याचा वारसदार, माझा वारसदार हा सारंग आहे. आणि युवराज तू बस संघ वाजवत. गप रे, काय चालवलंय? इकडून तिकडून सगळं जरा थोडंसं सुरळीत व्हायला लागले की लगेच तुमच्या असं ते ह्याचा राजकारणाचा उमाळा येतो का तुम्हाला? हो हो, सगळं सुरळीत ना, फक्त तुमचं चाललंय. हवं तेव्हा तो तबला बडवायला मिळतो. शिवाय महाराष्ट्रातली मोठी, सर्वात मोठी स्पर्धा जिंकलेल्या मुक्ता नगरकरचे तुम्ही कोणते गुरु नाही का म्हणून मिरवताय, लोकांना भेटताय. सुरळीत तुमचं चाललंय, आमचं नाही. चांगलं वागणाऱ्याला चांगलंच फळ मिळतं. हे वाक्य उभ्या आयुष्यात कधी कानावर पडल्यासारखं वाटतंय का तुला? अर्थात कानावर चांगलं पाडून घ्यायची सवय असावी लागते म्हणा. हे बघ, मी इथं ना तुझ्याशी वाद घालायला अजिबात आलेलो नाही. युवराज, काय माधवी, नाही म्हणजे तुझ्या लक्षात आलंय की नाही हे मला माहिती नाही. काय? पण अगं, गायत्री रात्रभर झोपलेली नाहीये. काहीतरी टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटतेय. आणि आज कुठे वाड्यात सुद्धा दिसत नाहीये. हो, तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? ती काय लहान आहे का हरवायला कुठं? हा, उगाच जीवाला घोर लावून घेताय. हे असं अति जीव लावणं ना बरं नसतं. गप्पा बसाव. युवराज, हे बघ, शांत हो रे बाळा. काय तुम्ही पण? हॅलो, एलिफंट ट्रॅव्हल्स कंपनी ना? तुमची एक बस दरीत कोसळली होती, त्याचं काय झालं? त्यातल्या पॅसेंजरचं काय झालं? सांगता येत नाही म्हणजे काय उत्तर झालं का? हे बघा,
माझे एक नातेवाईक होते त्या बसमध्ये. प्लीज मला सांगा काय झालंय. नाव ऋषी जाधव, एज 24-25 असेल. तुम्ही प्लीज सांगा मला. अहो तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार आहे मग? प्लीज सांगा. हॅलो. मामा, मामा. मामा, मम्मा बाबा म्हणाले ते खरं आहे का? तुम्ही मला या घरापासून लांब पाठवणार आहात? बोला ना मामा. अच्छा, तुम्ही जप करताय. आधी उपवास, आता जप. दादा अचानक खूप धार्मिक झाले. ठीक आहे, मी थांबते तोपर्यंत. नाही चालेल, तरी मी थांबते. मला वाटलं मी तुला गमावलं. रिलॅक्स रिलॅक्स. रिलॅक्स. ती बस दरीत कोसळली होती. तू ठीक आहेस ना ऋषी? तुला काही झालं नाही ना? नशिबाने असं झालं की मी जी बस पकडणार होतो ती 2 तास लेट होणार होती, म्हणून मी दुसरी बस पकडली. खरं तर तू माझा लकेच गायत्री. तुझ्यामुळे वाचलो मी. तू वाचवलंस. तर मी सांगतोय ते नीट ऐक. गायत्री, माझं खूप प्रेम आहे तुझ्या. मी तुला कधीच एकटं सोडणार. आणि तुला जर तशी भीती वाटत असेल तर ती पण माझ्यावर सोड. ऋषी, मला खूप भीती वाटते. अरे, माझ्या घरच्यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर. आणि काही विचित्र घडलं ना ऋषी, तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आय नो गायत्री. हे बघ, मला फक्त 2 दिवसांचा वेळ दे. घरी वडील आजारी आहेत आणि जमिनीच्या केसची तारीख लागली. मला उद्या कोर्टात हजर राहायला हवं. पण ते काम संपवून मी लवकरात लवकर परत येतोय. 3 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा मैत्रीसाठी हात पुढे केला होता आणि खूप विश्वासाने तू हातावर हात ठेवला होतास. त्या क्षणाची शपथ घेऊन सांगतो गायत्री, त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. पण भेटून बोलूयात पुढे. पुढचं पाऊल खूप विचार करून ठरवून टाकूयात. तोपर्यंत माझ्याबद्दल बोलण्याची, सांगण्याची काहीही वेळ आली तर एकत्र सांगूया. आणि तो दिवसही लांब नाही. गायत्री, गायत्री कुठं गेली? दादा मामा, मी मगाशी जे विचारलं त्याबद्दल बोला ना.
गायत्री गायत्री कुठं गेली असं नी